इकडे झुकलाय. 5:30 जवळपास वाजून गेलेत आणि माळीनगर देऊगाव संघानं हा निर्णय घेतला कसा, परंतु बहुतेक त्यांच्या बॅटिंग स्ट्रेंथवरती त्यांचा आत्मविश्वास आहे. त्यामुळे त्यांनी ठरवले चेस करेंगे, हा सामना पाठलागानं आपण जिंकण्याचा प्रयत्न करूया आणि त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. लहान मुलांना विनंती आहे बाळांनो, शेवटची मॅच आहे. तुम्हाला यानंतर खेळायला नक्की बुभा असेल. कुणीही मैदानाच्या आतमध्ये थांबायचं नाही. सर्वांनी कृपया बॉन्डलाईनच्या बाहेर थांबा आणि तुमच्याकडे ज्यावेळेस बॉल येईल ना, बॉन्डलाईनच्या आतमध्ये पळत येऊ नका तो बॉल अडवायला. ज्यावेळेस बॉन्डलाईनच्या बाहेर चेंडू जाईल त्यावेळेस आपण तो चेंडू अडण्याचा प्रयत्न करा. उमेश नायडू यांचे पिताश्री मात्र प्रचंड आनंदी आहेत. त्यांच्या मुलानं मोठा पराक्रम करत अशक्यप्राय असणारी मॅच जिंकून दिलेली आहे आणि त्यांची सुद्धा विनंती आहे क्षेत्ररक्षण लवकर लावा, त्यांना अंधाराची काळजी आहे. साजिद लाला अर्थात आमचे साजिद भाई, त्याचबरोबर राजू सर, उमेश नायडू या मंडळींनी या ठिकाणी फार सुंदर अशा प्रकारचं बक्षीस येत आहे. संघाचे संघमालक संदीप भाऊ परंडवाल आणि गणेश भाऊ विदाटे यांच्या वतीनं उमेश नायडूच्या अफलातून खेळीसाठी 1000 रुपयांचं बक्षीस त्या ठिकाणी त्यांनी जाहीर केलेलं आहे. उमेश यांच्याकडे ते लवकरच त्या ठिकाणी पोहोचेल. राजू रत्तू सर, त्याचबरोबर उमेश साजिद भाई, साजिद ज्यांना मी साजिद लाला या नावाने हाक मारतो, उमेश नायडू त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार, अतिशय मेहनतीनं उभी केलेली ही रबर बॉल प्रीमियर लीग जी ऑल इंडिया फॉर्मॅटमध्ये खेळली जाते, जिचा आजचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसातला सामना क्रमांक 6वा शेवटचा सामना मैदानात मी सुरू होत आहे. वेळ कमी घ्या, पंचांना विनंती आहे. 5:30 वाजून गेलेत. कुठल्याही संघावरती अन्याय होता कामा नये याची काळजी आपण घ्या. त्यामुळे वेळेत आपण मॅच सुरू करणं गरजेचं आहे. प्रमोद पोल आणि सौरव खंडागळे हे इम्पॅक्ट प्लेअर म्हणून बॅटिंगला खेळणार आहेत आणि गोलंदाजी करतील ते अमित महाजन आणि त्रिपाल, हे दोघं जण बॉलिंग करतील आणि अगोदर जी 2 नावं घेतली ते त्यांच्यानंतर बॅटिंगला उतरतील इम्पॅक्ट प्लेअर म्हणून. याची काळजी घ्या. सलामी जोडी परत एकदा अमित दादा तापकीर, तुमचे सुद्धा महेशराव, तुमचे सुद्धा इम्पॅक्ट प्लेअर पंचांना सांगून ठेवा जेणेकरून चालू मॅचमध्ये कुठला अडथळा यायला नको. कारण त्यानंतर इम्पॅक्ट प्लेअर जर तुम्ही व्यवस्थित अरेंज केले नाहीत तर मला वाटतं पेनल्टी सुद्धा आहे, 3 धावांची पेनल्टी आहे. त्यामुळे इम्पॅक्ट प्लेअर अगोदरच व्यवस्थित क्लिअर करा पंचांबरोबर जेणेकरून मॅच चालू असताना काही अडचण होणार नाही. हा सामना किती षटकांचा आहे? 5 षटकांचा आहे. 5 षटकांचा सामना, 4 गोलंदाज, 2-1-1-1. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होते. दोन्ही इनिंगच्या सुरुवातीला बॉलिंग एंडकडे पाणी मारलं जाईल. त्याचबरोबर पहिल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये विकेटवरती पाणी सोडलं जाईल. 5 बॉलर आहेत का? माफ करा, 5 बॉलर आहेत. बॉलर 4 नाहीत, 5 बॉलर. 1-1-1-1-1. प्रत्येक गोलंदाज एक बॉल षटक टाकेल आणि असे 5 बॉलर तुम्हाला वापरावे लागणार आहे. म्हणजे तुम्हाला मी सांगितलं, मी मगाशी साजिद भाई, मगाशी मला वाटतं राजू सर नव्हते. दिवरोडमध्ये आल्यानंतर नियमांचं पुस्तक बाजूला ठेवून द्यावं लागतं. इकडले नियम वेगळे आहेत. त्यामुळे इकडले आणि हे नियम बनवताना ही मंडळी फार असे प्रकार नियम बनवतात जेणेकरून स्पर्धेमध्ये रोमांचकता तयार होईल. सलग 3 डेड बॉल टाकले, 4था डेड बॉल नो बॉल. 2 बाउन्सर अलाउड केलेत कारण रबर बॉलची स्पर्धा आहे. 3रा बॉल नो बॉल, हाईटचा नो बॉल. अशा प्रकारचे त्या ठिकाणी नियम आहेत जे सामन्यातली चुरस सोडतात. इम्पॅक्ट प्लेअर त्या ठिकाणी दिले गेलेले आहेत. 2 लाखांचं बक्षीस आहे मित्रांनो रबर बॉल क्रिकेटसाठी. म्हणजे आता आमचं पुणे सुद्धा या ठिकाणी कुठल्या प्रकारे रबर बॉलमध्ये उणे नाही हेच आमचे साजिद भाई असतील, आमचे राजू सर असतील आणि उमेश असतील हे दाखवण्याचा प्रयत्न करतात. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडला अमित तापकीर, नॉन स्ट्राईक एंडला महेश शिंदे. फ्लॅक्स तो बाहेर घ्या. फ्लॅक्स जो डीप मिडविकेटला फ्लॅक्स आहे ना, एवढी मॅच बाहेर घ्या अशी विनंती आहे आयोजकांच्या वतीनं. तिथे क्षेत्ररक्षणाला जर अडथळा झाला, फार महत्त्वाची मॅच आहे. तासाभराने वाटलं तर आपण ते काम करायला सगळे जर मदत करतील तुम्हाला. ही मॅच फार महत्त्वाची आहे. तिथे एखादा कॅच, एखादी बाउंड्री सुटली तर गडबड होईल. त्यामुळे त्यांना सहकार्य करा. आपल्या 2 मित्रांना कोणीतरी तो फ्लेक्स कृपया थोडासा बाजूला घ्या. फक्त बाउंड्रीच्या बाहेर घेऊन तुम्ही निवांत काम करा, काही हरकत नाही. मला वाटतं जवळपास काम झालेलंच आहे त्यांचं. धन्यवाद मित्रांनो. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू
अनिकेत मते ज्या गोलंदाजांना आज दिवसभर प्रभावित केलंय. खरं तर मगाचा सामना फार अवघड झाला होता, परंतु त्या ठिकाणी आपण पाहतोय बबलू आणि खरं तर उमेश नायडू यांनी तो सामना सोपा बनवला. हा चेंडू ऑप्टमच्या बराचसा बाहेर. अमित तापकीर यांची विचारणा, हा वाईड बॉल असू शकेल का? नॉट. त्या ठिकाणी पंचांनी कुठल्याही प्रकारे इशारा केला नाही. निर्धाव चेंडू स्कोर कार्डवरती लिहिला जाईल. दोन्ही संघांचे टीम रिव्ह्यू या ठिकाणी घेतला गेलाय. पाहूया तिसरे पंच चेक करतील. ऑनफिल्ड पंचांनी फेअर डिलिव्हरी दिलेली आहे. तिसऱ्या पंचांचं काय म्हणणं आहे हे आपण नक्की चेक करूया. तिसऱ्या पंचांना काय वाटतंय? अनिल माळी सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत, जे आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. पहिला चेंडू मात्र नक्कीच तिसऱ्या पंचांकडे गेलाय. इट्स अ वाईड बॉल. हा चेंडू वाईड आहे. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू रिटर्न होतोय. एका बाजूने भरतदादा टिंगरे, आशिषदादा मारणे, दुसऱ्या बाजूने संदीप भाऊ परंडवाल, गणेश भाऊ विदाटे, चारही संघ मालक या सामन्याकडे बारीक लक्ष ठेवून चेंडू हलक्या टिअर केलाय. याला म्हणतात अनुभवाचा वापर. मी अनेक वेळा म्हणतो चेंडू सीमापार चौकार. थँक्यू डीजे. अनुभवाबद्दल मी तुम्हाला नेहमी सांगत आलोय. आयुष्यामध्ये ज्यावेळेस खूप काही करून हातामध्ये काहीच पडत नाही त्यावेळेस मिळतो त्याला अनुभव असं म्हणतात. अमित तापकीर यांनी असा अनुभव खूप वेळा जमा केला आणि त्या अनुभवाच्या जोरावरती खेळलेला कल्पक फटका चेंडू स्टिअर केला थर्ड मॅनला 4 धावांसाठी. 4 धावांनी झालेली सुरुवात. प्लस वाईड 5 धावा. हा चेंडू डावेटीच्या बराचसा बाहेर विकेट किपर कडनं सटकलाय. अक्षय यांच्या हातामध्ये येत नाहीये. वाईड +1 अशा 2 धावा मिळतील. इथे आपण पाहतोय थ्रो मात्र वेळेत टाकलाय उमेश यांनी. 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. आशिषदादा मारणे, भरतदादा टिंगरे, पुणे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अतिशय मोलाचं काम करणारी ही लाख मोलाची माणसं आहेत. दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय दिव रोड परिसरामधलं क्रिकेट जिवंत ठेवताना अतिशय मोठमोठ्या स्पर्धा आयोजित करणारे आमचे संदीप भाऊ परंडवाल आणि गणेश भाऊ विदाटे हे क्रिकेटची चालती बोलती उदाहरणं आहेत या परिसरामधली. असे हे 4 संघ मालकांशिवाय प्रीमियर लीग कधी उभी राहत नाही आणि ती प्रीमियर लीग या मंडळींनी उभी केली. चेंडू सरळ ड्राईव्ह केलाय. मिड ऑफ क्षेत्ररक्षक आकाश जांगीडच्या उजवीकडनं चेंडू गेलाय सरळ नागेश शेट्टीला चकवत सीमापार. महेश शिंदेचा गवत कापत जाणारा खणखणीत चौकार. चार धावांनी धावफलक पुढे जातोय. धावफलकावरती आपण पाहतोय 11 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिलं संघनायक महेश शिंदे. दिवसभरामध्ये आपल्या टीमला बरोबर घेत केलेला अप्रतिम पराक्रम दिवसभर आपण पाहिलेला आहे. बॅकफुटला गेला होता. चेंडू ऑन साइडला हुक करायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. दूरवरनं फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. केवळ 1 धाव तिकडे मिळेल आणि या सिंगलच्या साहाय्याने धावफलक पुढे जातोय. 12 धावा धावफलकावरती आहे. 5 षटकाचा सामना. एका बाजूने टिंगरे सरकार ग्रुप धानोरी, दुसऱ्या बाजूने हनुमान क्रीडा संघ माळीनगर दिवगाव. आजचा दिवस कोण गाजवणार? कालचा दिवस डॉननं गाजवलाय. वाढदिवसाच्या दिवशी भरपूर उड्या मारत प्रचंड डान्स करत डॉन या मैदानावरती थय थया नाचून गेलाय. डेड बॉल असेल का? नक्की. सादिक राजापूरकर सरांचा इशारा. प्रचंड अनुभवी पंचगिरी या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपण पाहिलेले आहे. आयोजकांचं खरं तर मी आभारी आहे. आजच्या दिवसभरामध्ये विशेष आमंत्रण देत बोलायची संधी दिली. अनिकेत जबरदस्त बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. समोर अनुभवी जोडी आहे. हा चेंडू पहा फाईन लेगला ग्लान्स केलाय. 1 धाव त्यावरती पळून पूर्ण केली गेली. दुसरी धाव घेण्याचा कुठल्या प्रकारचा प्रयत्न नाही. आतापर्यंत तुम्ही जर धाव पाहिल्या ना, अतिशय पारंपरिक क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न अमित तापकीर मैदानाच्या आतमध्ये करतात. टेनिस बॉल पेक्षा लेदर बॉल क्रिकेट आम्ही त्यांनी भरपूर खेळलेला आहे. नव्हे तर जवळपास मला वाटतं 60-40 असा तो रेषा असेल. 60% जर लेदर बॉल क्रिकेट खेळला असेल तर 40% टेनिस बॉल क्रिकेट खेळला आहे. त्याचा उपयोग त्यांना या रबर बॉलवरती खेळताना नक्कीच होतोय. ओ भन्नाट गोलंदाजी. विकेट किपरलाही समजले नाही, फलंदाजालाही समजले नाही. चेंडू डॉट येईल असं वाटलं होतं, परंतु 22ची सिंगल अंपायर कळवतात इथे येते आणि याच बरोबर 1 धावेने धावफलक पुढे जाईल. 14 धावा धावफलकावरती आहे. आजचा दुसरा दिवस आहे. पुढचे 2 दिवस अजून 8 संघ या मैदानावरती येऊन खेळतील. 5व्या दिवशी मात्र सेमीफायनल फायनलचा भव्य दिव्य थरार या मैदानावर तुम्हाला पाहायला मिळणार आहे.
ओहो, अप्रतिम चेंडू. शरीरा वेगळा करता आला नाही आम्ही त्यांना. चेंडू आला कधी तिकडे अंगाला स्पर्श करून गेला कधी त्यांना समजलं नाही. आणि याच ठिकाणी आपण पाहतोय बहुतेक तो चेंडू बॅट किंवा त्या ठिकाणी त्या बॅटच्या त्या ठिकाणी ग्रीपला नक्की स्पर्श करून गेला, त्यावरती सिंगल मिळते. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. षटक क्रमांक संपतोय पहिलं. धावफलकावर धाव आहे टिंगरे सरकार ग्रुप धानोरी. बिनबाद 15. ज्या 15 धावांमध्ये आपण पाहिलं 3 चेंडू 6 धावा अमित तापकीर, ज्यामध्ये एक चौकार त्यांनी खेळला. एक चौकार खेळत 3 चेंडू 5 धावांबरोबर संघनायक महेश शिंदे नाबाद खेळतायत. षटक क्रमांक दुसरं पाहूया कोणाच्या हातामध्ये दिलं जात आहे. उद्या जर आपण पाहिलं तर उद्या सुद्धा मातब्बर संघ मैदानावरती येतील, ज्यामध्ये पहिला सामना असेल श्रीतेज 11 विरुद्ध हमराज मृत्युंजय आणि दुसरा सामना असेल टर्फ 9 आणि त्यांच्या विरुद्ध RCC नाशिक. असे बलाढ्य 4 संघ उद्या या मैदानावरती येऊन दाखल होतील आणि क्रिकेटचा थरार आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाज अक्षय. आकाश जांगीड मात्र त्याची जाग घेतोय. विकेट किपिंग यष्टीरक्षण करतोय. राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू बॅकफुटला गेले अमित. डोक्यावरती 3 4 5 6 वेळा हात मारला. मी काय करून बसले, मी हा फटका खेळायला नको होतं. हीच बहुतेक ती दुःखाची बाब असेल. डॉट बॉल. उसळी घेणारा चेंडू. पाहूया पंचांचं म्हणणं काय. डेड बॉल. या स्पर्धेमध्ये आगळे वेगळे नियम आहेत. 3 डॉट बॉल नंतर त्या ठिकाणी पुढचे डेड बॉल हे नो बॉल दिले जातात. अशा प्रकारची आगळी वेगळी गंमत आहे. या स्पर्धेमध्ये बनवले गेलेले नियम त्या ठिकाणी जगा वेगळे आहेत. भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू वाईट बॉल. चेंडूवरती नियंत्रण मिळवता आलं नाही. आपण पाहिलं तर अक्षयचा चेंडू त्या ठिकाणी पिच वरती जोरात नक्कीच तो पिचिंग करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून चेंडू उसळी घेऊन फलंदाजापासून निघून जाईल. हा प्रयत्न प्रत्येक चेंडू टाकताना त्या मैदानाच्या ओलसरपणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न तो करतोय. परत एकदा डेड बॉल. दुसरा डेड झाला या षटकामध्ये. नियमांना बांधली गेलेली क्रिकेटची स्पर्धा आहे. ऑक्शन पद्धतीने केलं गेलेलं नियोजन आहे. भारतभरामध्ये त्या ठिकाणी आलेल्या संघ मालकांमध्ये 16 संघामध्ये या स्पर्धेची विभागणी केली गेली, ज्यामध्ये शेकडोंच्या संख्येने खेळाडू दाखल झाले. यावर्षी फक्त पॉइंट दिले गेले. पुढच्या वर्षी रोख रक्कम खेळाडूंच्या अकाउंटवरती जमा होईल अशी मात्र ग्वाही आयोजक देत आहेत. पुढच्या वर्षी थेट रक्कम खेळाडूंच्या अकाउंटवरती जमा केली जाईल ऑक्शनद्वारे ज्यावेळेस निवड होईल. अक्षयचा पुढचा चेंडू अमित तापकीर यांच्यासाठी. पुढे टाकला. सरळ हवेत चढवलाय. दूरवरती पळत गेला अनिकेत आणि याच बरोबर झेल सुटलाय. पाहूया अजूनही तो बॉन्ड लाईनच्या आतमध्ये की बाहेर. पंचांच्या निर्णयाची वाट पाहावी लागेल. अनिकेत मते तिकडे होता. मगाशी अनिकेतनं मिळवलाय तसा एक सुंदर झेल टिपलाय. तिसऱ्या पंचांना केला गेलेला कॉल. चेक करा सर नक्की काय होत आहे. वॉर रूम मध्ये हा नक्कीच निर्णय त्या ठिकाणी जाईल आणि तिकडे कळेल तिसरे पंच आपल्यापर्यंत काय निर्णय कळवत आहेत. मिसफील्ड झाल्यानंतर चेंडू बॉन्ड लाईनच्या आतमध्ये थांबलाय की तो बाहेर जाऊन परत आतमध्ये आलाय की तो हातामध्ये असताना क्षेत्ररक्षकाचा पाय किंवा कुठल्या शरीराच्या भागाचा स्पर्श बॉन्ड लाईनला झालाय. बऱ्याचशा गोष्टी आहेत. बरचसे काही पाहिलं जाईल. जाऊया तिसऱ्या पंचाच्या दिशेनं आणि तिसरे पंच अनिल माळी सर कळवतात. क्लीन कट हा चेंडू अडवलेला आहे. कुठल्या प्रकारे चौकार नसेल. पळून काढलेल्या धावा या ठिकाणी ग्राह्य धरल्या जातील. 2 धावा मला वाटतं पळून पूर्ण केल्या गेल्या. 2 धावाने आमचे स्कोरर मित्र कळवतात. 18 धावा धावफलकावरती आहेत. टिंगरे सरकार ग्रुप धानोरी संघ एका बाजूने फलंदाजीसाठी मैदानावरती उतरतोय. षटक क्रमांक दुसरं जे प्रेक्षक नवीनच मैदानावरती आलेत त्यांना सांगू इच्छितो. अमित तापकीर यांचा इन्साइड खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची टॉप एज घेत चेंडू गेलाय तो मात्र डीप पॉइंटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे आले. तोपर्यंत आकाश जांगीडच्या हातामध्ये चेंडू येईपर्यंत केवळ 1 धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 19 धावा. पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आहे, परंतु वरुण राजा कुठेतरी त्या ठिकाणी थांबून बसलाय. मैदानावरती अजून तरी वरुण राजाचं आगमन झालेलं नाही. अजून 3 दिवस स्पर्धेचे बाकी आहेत. 2 लाख रुपये प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे. महेश धावसंख्येचा वेग वाढण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. यावेळेस चांगला फटका. सुंदर स्क्वेअर त्या ठिकाणी. सुंदर ऑफ ड्राईव्ह आणि चेंडूला आपण पाहिलंय. आकाश जांगडी चेंडू आला डायरेक्ट हिट की अमित तापकीर बाद. खळबळजनक धावपळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. धावांसाठी धाव सुरू आहे. एक वाक्य मी तुम्हाला नेहमी सांगत असतो. धावताना दम लागतो आणि धावायलाही दमच लागतो आणि या 2 खेळाडूंमध्ये तो दम आहे. त्यामुळे त्यांनी 2 धावा आरामात पळून पूर्ण केल्या गेल्या. फार सुंदर फटका खरं तर महेशने खेळला होता, परंतु फिल्डिंग टीमच्या कॅप्टनचं मी कौतुक करेल. त्यांनी मात्र क्षेत्ररक्षण चांगलं तरी लावलेलं आहे. गाडीची लाईट कृपया बंद करा. हल्लीच्या गाड्या वेगळ्या आहेत. त्यांची लाईट बंद होत नाही, ती चालूच राहते.
महेश शिंदेचा हा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क, कॉन्टॅक्ट व्यवस्थित होऊ शकलं नाही. एक धाव तर त्या ठिकाणी मिळेल. अमित आणि महेश ती पूर्ण करतायत. एका धावेने धावफलक पुढे ते माझे स्कोरर मित्र कळवतायत. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. 22 धावा धावफलकावरती. महत्वाची मॅच, या आजच्या दिवसातला सर्वात महत्त्वाचा सामना. दिवसभर केलेली मेहनत आहे एका सामन्यामध्ये त्या ठिकाणी कामाला येणार आहे. जो संघ जिंकेल तो सेमीफायनल मध्ये पोहोचेल. पराभूत संघाचा प्रवास या स्पर्धेमध्ये थांबलेला असणार आहे. अक्षय टू अमित. हा चेंडू चांगला होता, तोंडा समोर न वळाला. बॅटची एज, एकट्याच्या मागे आकाश जांगीर टिपतोय. सुंदर झेल. पहिला धक्का अमित तापकीर यांच्या रूपानं. फार मोठं मन दाखवलंय उमेश सरांनी आणि त्यांच्या मित्रांनी. या मंडळींचं म्हणणं काय माहितीये का? सर्व आयोजक मंडळींचं म्हणणं असं आहे, इथून काही किलोमीटर अंतरावरती, मला वाटतं 2-3 किलोमीटर अंतरावरती गौंजे इंटरनॅशनल स्टेडियमवरती MPL सुरू आहे. महाराष्ट्र प्रीमियर लीग सुरू आहे. पाऊस आला तर ती MPL थांबेल. त्यामुळे आमच्या इथं भले आम्ही टँकरनं पाणी होतो, पण पाऊस नाही पडला पाहिजे. चांगलं त्या ठिकाणी चांगला विचार करण्यासाठी तुमच्याकडे चांगलं मन असणं गरजेचं आहे. चांगलं मनासाठी तुम्ही चांगलं खाणं गरजेचं आहे. चांगलं खाण्यासाठी तुम्ही चांगल्या लोकांबरोबर चांगलं राहणं गरजेचं आहे. आणि चांगल्या लोकांबरोबर त्या ठिकाणी राहण्यासाठी तुमच्याकडे चांगले मित्र असणं गरजेचं आहे. मी तुम्हाला नेहमी सांगत आलो, नवीन बॅटरचा त्या ठिकाणी अगोदर त्या ठिकाणी आपण परिचय करून देऊ. श्रीकांत खुने, दोनही मॅच मध्ये मॅच फिनिशिंग कामगिरी करणारा खेळाडू. फलंदाजी मार्क वरती येतोय नंबर 3 वरती, तर गोलंदाजी मार्क वरती ओंकार, लोकल बॉय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 22 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ओंकार टू महेश शिंदे. हा चेंडू ऑन साइडला, फक्त मनगटाचा वापर. महेश शिंदे, आशिष मोहिले तिकडे क्षेत्ररक्षण करतायत. 2 धावांवर समाधान मानावं लागेल. चांगल्या प्रकारची फिल्डिंग आशिष यांची. फार दूरवरचा प्रवास पार केला. आपल्या टीमसाठी 2 धावा ते वाचवतायत. आकाश जांगीड तुमच्यासाठी टाळ्या वाजवतायत, याचा अर्थ तुम्ही काहीतरी चांगलं काम केलंय. टाळ्या कोणासाठी वाजवल्या जात नाहीत. आयुष्याच्या रंगमंचावरती वावरताना असे वावरा. हा रंगमंच जेव्हा सोडून जाल, मागे तुमच्यासाठी टाळ्या वाजल्या पाहिजे. आणि त्या टाळ्या वाजल्या आशिष मोहिलेसाठी. परत हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला की नाही पंचाच्या निर्णयाने कळले. एक धाव तर पडून पूर्ण केली गेली. खराब क्षेत्ररक्षण आणि त्यावरती घेतल्या गेलेल्या 2 धावा. चौकार लेग बायचा इशारा पंच करतायत. 2 धावा आणि धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल 26 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक मैदानात 26 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 मैदानात सुरू असताना 5 षटकांचा असणारा सामना. परत ओ आकाश जांगीड, महेश शिंदेचा एक सोपा झेल सुटलाय का? आवाज तर कॉमेंट्री बॉक्स पर्यंत आला. नक्कीच बॅट कट हा चेंडू होता आणि आकाश स्वतःवरती नाराज असेल, कारण महेश शिंदेचा झेल सोडणं हे फार अवघड काम आहे. मी तुम्हाला मगाशीच एक वाक्य सांगितलं, जो बल्लेबाज उडा देता है गेंदबाजों की नींदे, उसका नाम है महेश शिंदे. गोलंदाजी मार्ग गोलंदाजीवर तो तुटून पडला तर मग मात्र त्याची फटकेबाजी पाहणं एक वेगळा आनंद असतो. त्याला जीवदान दिलं गेलंय. महेशची तोंडी परीक्षा पाहणारा चेंडू नाकाजवळनं सरकन निघून गेलेला. हा परफ्यूम बॉल म्हणता येईल. त्या चेंडूचा सुवास महेशच्या नाकासमोर दरवळल्याशिवाय राहणार नाही. परंतु महेशला माहित आहे शेवटपर्यंत थांबलो तर धावा होतील. कौतुक ओंकारचं आहे. अप्रतिम बॉलिंग करतोय हा युवा खेळाडू. आतापर्यंत सर्वांना प्रभावित केलंय. मिस टाइम फटका हवेमध्ये, परंतु बरोबर 3 फिल्टरच्या दरम्यान तो आदळलाय. एक धाव पडून पूर्ण केली. दुसरीकडचा प्रयत्न, महेश धावतोय पळतोय आणि दुसरी धावही त्या ठिकाणी पडून पूर्ण होत आहे. 2 धाव आणि धावफलक पुढे जाईल. धावफलकावर धाव आहे ते 28. 28 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. स्पर्धेचं नियोजन करताना कुठल्या प्रकारची कमतरता जाणवणार नाही याची काळजी आयोजकांनी घेतली. स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्मान्य संदीप भाऊ ठाकूर या मैदानावरती काल उद्घाटनाला आले असताना त्यांनी मॅन ऑफ द सिरीज आणि संघ मालकांसाठी 2 व्हीलर सुद्धा कंबाईन मध्ये डिक्लेअर करून टाकली. अजून पुढचे 3 दिवस आहे. अजून काय काय बक्षीस जाहीर होतील याची गॅरंटी नाही.
क्षेत्ररक्षण जर आपण बघितलं, सर्कलच्या आतमध्ये 2 फिल्डर आहेत. तरी काय आपण पाहतोय गली आणि पॉइंट दरम्यान उमेश नायडू आहेत. वायडिश मुळापला एक फिल्डर उभा केला गेलेला आहे. डीप मिड विकेट आहे, डीप स्क्वेअर लेग आहे, लॉंग ऑन आहे, फाईन लेग आहे, ऑफ साइडला डीप. त्या ठिकाणी थर्ड मॅन आहे. यावेळी फटका जोरदार, चेंडू आलाय टोकावर, चेंडू बसलाय टोकावर, गेलाय सीमेरेषेच्या बाहेर. षटकार 6 धावांसाठी. धाव फलकावरती आपण पाहतोय 34 धावा धाव फलकावरती आहेत. 34. शेवटच्या काही चेंडूंवरती मात्र धाव संख्येमध्ये बराचसा बदल झाला. 3 षटकांचा खेळ संपला. 1 बाद 34 धावा धाव फलकावरती आहेत. शेवटच्या 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. महेश शिंदे 11 चेंडू 18 धावांवर नाबाद खेळतोय. श्रीकांत खुणेला अजून खातं उघडायचंय, अजून तो स्ट्राईक वरती आलेला नाही. पाहूया आशिष मोहिले यांच्या हातामध्ये 4थं षटक दिलं जात आहे. एका बाजूने आपण पाहतोय हनुमान क्रीडा संघ माळीनगर देऊगाव. दुसऱ्या बाजूने जर आपण संघ पाहिला टिंगरे सरकार ग्रुप धानोरी. हे 2 संघ एकमेकाविरुद्ध आजची ही महत्वाची क्वार्टर फायनल खेळतात. जो संघ जिंकेल तो थेट सेमीफायनल मध्ये क्वालिफाय होईल या स्पर्धेमध्ये. श्रीकांत खुणे स्ट्राईक एंडला. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत दमदार कामगिरी, बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, फील्डिंग असेल, तिन्ही डिपार्टमेंट मध्ये. आशिष मोहिले एक नामांकित नाव या परिसरामधील. पहिला चेंडू व्हाईट बॉल. अवांतरच्या साहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत त्या 35 धावा. आमचे ऑनलाईन स्कोरर मित्र प्रथमेश यांचे कौतुक करायला लागेल. चांगल्या प्रकारचं स्कोरिंग केलंय, कारण स्कोरिंग आणि अंपायरिंग या फार महत्वाच्या बाजू आहेत क्रिकेटच्या. डेड बॉल असणार आहे का? नक्की डेड बॉलचा इशारा पंचांचा. महत्वाची मॅच. सूर्य मावळ तिकडे झुकलाय. ढगांचं आच्छादन बरंचसं हटलं गेलंय, परंतु मैदानाच्या आतमध्ये खेळ थांबायला तयार नाही. ही महत्वाची मॅच कोण जिंकणार? काल एक संघ त्या ठिकाणी आपण पाहतोय यशवंतदादा पाचंगे, आमचे चंद्रशेखर दादा मोरे यांचा संविधान ग्रुप, अशा संघ काल त्या ठिकाणी सेमीफायनलला पोहोचलाय. आज टिंगरे सरकार ग्रुप धानोरी की हनुमान क्रीडा संघ. खोलवर टप्प्याचा चेंडू, प्रचंड मोठा अपील. लेग बिफोर विकेट आपल्या स्पर्धेमध्ये नियम नाहीये. आशिष मोहिले काही क्षण तो त्या ठिकाणी गोष्ट विसरून गेले. लेग बाईज, लेग बिफोर विकेट, पायचीचा अपील त्यांनी नक्की केलं. चेंडू तेवढा सुरेख होता. तसं पाहिलं तर 100% त्या ठिकाणी पायच्या दिशेने हा निर्णय जाऊ शकला असता, परंतु स्पर्धेमध्ये हा नियम त्या ठिकाणी उपलब्ध नाही. 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. 37 धावा धावफलकावरती आहेत. श्रीकांत खुणे जी बॅटिंग 2 मॅच मध्ये पाहिली ती बॅटिंग प्रेक्षकांना परत पाहिजे. दुसऱ्या बाजूने आशिष दिवसभरामध्ये चांगली बॉलिंग केले, तीच कंटिन्युटी या मॅच मध्ये ठेवायची. फटका जोरदार, बॅकफुट पंच, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा दणदणीत षटकार जातो सीमारेच्या पुढून 6 धावांसाठी. सहा धावांनी धावफलक पुढे जाईल. 43 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. या जोडीने मात्र चांगल्या प्रकारची पार्टनरशिप आतापर्यंत सजवले. ओ आता मात्र चूक, ती चूक आशिषने परत केली नाही आणि हेच फार महत्वाचं आहे. तुम्हाला बॉलिंग करत असताना बॅट्समनची स्ट्रेंथ काय आहे, तो कुठले फटके खेळू शकतो, कुठले फटके त्याचे चांगले आहेत, कुठले फटके त्याचे कमजोर आहेत हे ओळखता येणं, हे खरं एका उत्कृष्ट बॉलरचं वैशिष्ट्य आहे. आणि आशिषनं दुसऱ्या पुढच्या चेंडूवरती चांगलं कमबॅक केलेलं आहे. हा चेंडू थोडासा दिशाहीन मारा, ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर, व्हाईट बॉल. आवांतरे सायन धावफलक पुढे जाईल. 44 धावा धावफलकावरती आहेत. कॅमेरामन चरण, किरण आणि त्याचबरोबर लाईव्ह टेक्निशियन अमित भुजबळ सर, लाईव्ह स्कोरर प्रथमेश यांच्या माध्यमातून घर बसल्या आपण सुंदर लाईव्ह प्रक्षेपण या स्पर्धेचं पाहत आहे.
परत एक चांगला चेंडू होता असं वाटलं होतं, परंतु शेवटच्या क्षणी अमर साठे सर कळवतात हा चेंडू स्वैर आहे. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावर धावा आहेत त्या 45 धावा. एक आश्वासक धावसंख्येच्या दिशेनं टिंगरे सरकार ग्रुपची वाटचाल होते. उसळे घेणा चेंडू अपरकटचा प्रयत्न होता, फटका फसला आणि याच बरोबर श्रीकांत खुणे बाद. न्यू बॅटर धावफलक 45 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सुरू आहे ते चौथं. यानंतर सुद्धा अजून 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अजय कदम न्यू बॅटर. अजय कदम बरोबर ना महेश? अजय कदम न्यू बॅटर. मैदानाच्या आतमध्ये तो उतरलाय. शेवटचे 8 चेंडू बाकी आहे, कारण अजयने एकदा एका स्पर्धेमध्ये मला 3 षटकार ठोकले होते. महेश माझे कॅप्टन होते विजनच्या मैदानावरती, त्यामुळे अजयला लवकर विसरता येणार नाही. तो मात्र आता उतरतोय फलंदाजी करण्यासाठी. मिस टाइम फटका होता. बॅट आणि बॉलचा संपर्क व्यवस्थित होत नाहीये. डीप मिडविकेटला फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. नागेश कदमनं चेंडू अडवलाय. सिंगल त्यावरती मिळतंय. शेवटच्या 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावफलक पुढे पोहोचतोय. 46 धावा धावफलकावरती आहेत. 46 धावा. चला थोडं पटपट खेळूया, कारण फिल्डिंग टीमने विशेषतः काळजी घ्या. तुम्हाला नंतर सामना त्या ठिकाणी सामन्यामध्ये चेसिंग करायचे. बॅड लाईटचा अपील कृपया होता कामा नये, आणि सामना कुठल्या परिस्थितीत आपल्याला पूर्णच करायचा, त्यामुळे वेळ वाचवणं मित्रांनो गरजेचं आहे. आशिष राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. महेश शिंदेसाठी गरकन गिरकी घेतली. बॅट आणि बॉल संपर्क झाला नाही. चेंडू अंगावरती आदळला. लेग बाईचा इशारा पंचांचा येतोय. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 47 धावा 4 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती आहेत. शेवटचे 6 चेंडू आता या पहिल्या इनिंगचे बाकी असतील. पहिल्या गोलंदाजी मार्कवरती कोणाला बोलवलं जात आहे? दोन बाद 47 धावा. थोडासा वेळ कमी घ्या मित्रांनो. पाणी वगैरे प्यायला आम्ही तुम्हाला अडवू शकत नाही, परंतु त्यातल्या त्यात कमीत कमी वेळामध्ये सर्व गोष्टी पूर्ण करा, जेणेकरून आपल्याला वेळेत मॅच त्या ठिकाणी पूर्ण करता येईल. आत्ता झाले 6:05 होत आहेत. अजून एक षटक म्हणजे ते 6-7 मिनिटं घेईल. साधारण 6:40च्या आसपास दिवस मावळतो, त्यामुळे वेळ आपल्याला वाचवणं गरजेचं आहे. पलीकडे जवळच गौंजे स्टेडियमवरती महाराष्ट्र प्रीमियर लीगचा थरार सुरू आहे, आणि तुम्हा सगळ्यांना एक त्या ठिकाणी आनंदाची बातमी देता येईल, किंवा तुम्ही ऐकली असेल, सर्व प्रेक्षकांना मोफत प्रवेश आहे या MPLला. त्यामुळे ज्यांना मॅचेस पाहिजे त्यांनी नक्की जा आणि त्या ठिकाणी मॅचेसचा आनंद घ्या. गोलंदाजाचं नाव कळवा. अमित षटक क्रमांक 5 घेऊन येतात. पहिला चेंडू डेड बॉल. हे 6 चेंडू दोन्ही टीमसाठी फार महत्वाचे आहेत. पाहूया पंचांचं म्हणणं काय आहे. आमचे किरण दादा भरूनाथ साऊंड सिस्टीमचे सर्वे सर्वा लाईव्ह मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांनी सांगितलं नामोल्लेख झाला नाही, त्यांना सांगितलं मगाशी तुमच्या साऊंड सिस्टीमवर मी 10 मिनिटं बोललोय.
वन ऑफ द बेस्ट ऑपरेटर DJ मोन्या रिमिक्स, आणि आम्ही वापरतो व्हिमिक्स. अशा प्रकारची गंमत आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 47 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि किरण रावांचं काम सुरेख आहे. त्यांची साऊंड सिस्टीम संपूर्ण परिसरामध्ये अनेक स्पर्धांना आपण पाहतो. क्लीन अँड क्लिअर साऊंड आहे. हा चेंडू व्हाईट बॉल. धावफलकावरती धावा आहेत त्या 48 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे काही चेंडू अजूनही मला वाटतं षटकामध्ये लिगल डिलिव्हरी पडायची. 48 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. परत एकदा डेड बॉल. अमित महत्वाच्या क्षणी सर्वात महत्वाचा म्हणजे तो डेड बॉल वेळ खातोय, आणि तो खाल्ला गेलेला वेळ नंतर बॅटिंग करताना जसा अंधार पडत जाईल ना त्यावेळेस तो वेळ फार महत्वाचा. काही ते सेकंद जे आहेत ना ते 10-10 20-20 सेकंद फार महत्वाचे ठरणार आहेत. 3 झाले का? 3 डेड झाले. यावेळेस महेश शिंदे फटका जोरदार, चेंडू आरपार, रबर बॉलची खबर घेणारा जबर फटका, षटकार 6 धावा. थँक्यू डीजे किरण दादा येवले यांच्या साऊंडचा तुम्ही साऊंड सिस्टीम भैरवनाथ साऊंड सिस्टीमचा हा दणदणीत आवाज ऐकत होतात. धावफलकावरती धावा आहेत त्या 54. अर्धशतक पूर्ण होत आहे. टिंगरे सरकार ग्रुप धानोरी, भरतदा टिंगरे आशेदा मारणे यांच्या मालकीचा असणारा संघ अर्धशतक पूर्ण करतोय. महेश शिंदे सेट ऑन फायर. ओ स्वतःवरती नाराज, निश्चित नाराज असेल. आकाशाकडे पाहिलं आणि स्वतःवरती प्रचंड नाराज आहे महेश. मगापेक्षा हा चेंडू सोपवत असं त्याला वाटत होतं. दीपक महाजन यांच्याकडनं 500 रुपयांचं बक्षीस विकेट जर घेतली तर. परत एकदा नो बॉल, परंतु रनआउट. दुर्दैव म्हणतात ते याला. नो बॉल आला परंतु महेश घसरला आणि तिथे त्याला रनआउटच्या रूपाने तंबूच्या आसाला परतावं लागेल. दुर्दैवी, अतिशय दुर्दैवी घटना महेश शिंदेच्या बाबतीत, परंतु चांगली घटना म्हणायला लागेल माळीनगर देवगाव संघासाठी. महेश सारखी एक महत्त्वाची विकेट त्यांना मिळाली. जो धावा वाढू शकत होता, तुम्ही रिप्ले मध्ये क्लिअर कट पाहू शकता, तो थोडासा पुढे गेला, तिथे त्याच्या शरीराचा बॅलन्स गेला आणि मागे ई पर्यंत डायरेक्ट हिट. आकाश जांगीडच्या थेट थ्रोवरती महेशला तंबूचा रस्ता पकडावा लागला. न्यू बॅटर आदित्य मामा मैदानावरती उतरतोय. आदित्य त्याचं नाव आहे, मामा आडनाव नाही, मामा नावाने तो प्रसिद्ध आहे क्रिकेटमध्ये. पुणे शहरामध्ये वारजे परिसरातला खेळाडू आहे. आदित्य, न्यू बॅटर आदित्य. फ्री हिट. 1 ऑक्टोबर 2007 हा तो दिवस होता ज्यावेळेस आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फ्री हिटचा पहिल्यांदा वापर झाला. आजच्या दिवसभरामध्ये भरपूर त्याचा वापर पंचांना करावा लागला. डावखुरा फलंदाज आहे. पटपट खेळा मित्रांनो, बॅड लाईटमुळे मॅच थांबणार नाही. मॅच ही पूर्णच केली जाईल. जवळपास 6 वाजून 11 मिनिटं होत आहेत माझ्या मोबाईलमध्ये. प्रचंड उसळे घेणारा चेंडू. पंचांना प्रश्न विचारले गेले. डॉट बॉल. धावफलकावरती धावा आहेत त्या 55 धावा. हा फटका जोरदार कव्हर्स मध्ये खेळलेला कडकडीत फटका. नागेश शिंदे क्षेत्ररक्षण, नागेश शेट्टी क्षेत्ररक्षण तेवढं सुरेख. आकाश जांगीड चेंडूच्या मागे, त्या चेंडू चांगला बॅकअप केलाय. त्या ठिकाणी 2 धावा तिकडे मिळतील. 2 धावांनी धावफलक पुढे 57 धावा धावफलकावरती आहेत. आयोजकांचा आभार मानेल. या स्पर्धेमध्ये खरं तर समालोचनाची संधी दिली. शेवटचे काही चेंडू आता या माझ्या वाट्याचे बाकी आहेत. उमेश असतील, राजूभाई असतील, साजिद लाला आमचे मित्र असतील, त्यांचं संपूर्ण आयोजन कमिटी, सर्वांचा अंतःकरणापासून आभार. बोलण्याची संधी दिली. ओ आवाज तर आला परंतु तो कशाचा? बॅटचा असावा, कारण पंचांचं बोट आकाशाकडे आहे. आदित्यला बाद होत तंबूच्या असाला परतावं लागेल.
थँक्यू डीजे. दीपक भाऊ महाजन यांच्याकडनं अमितच्या या विकेटसाठी 500 रुपयांचं बक्षीस रोख जमा होत आहे. दीपक भाऊंचा आम्ही अंतःकरणापासून आभार आहे. दीपक नावातच काहीतरी गंमत आहे, कारण माईकवर बोलणार सुद्धा दीपकच आहे. आणि एक वाक्य मी नेहमी सांगत असतो, दीपक भाऊ कान देऊन ऐका. जलो मगर दीपक जैसा जो खुद जलकर दुसरों को प्रकाश देता है. जळायचं तर दीपक सारखं जगलं पाहिजे, जो दुसऱ्यांना प्रकाश देतो स्वतः जळून. जलो मगर दीपक जैसा जो खुद जलकर दुसरों को प्रकाश देता है. धावफलकावरती धावा आहेत त्या 57 धावा. दीपक भाऊ महाजन यांचं खूप कौतुक. खेळाडूसाठी बक्षीस देत आहेत, ज्यामुळे खेळाडूंचा उत्साह वाढतो. न्यू बॅटर फलंदाजाचं नाव कृपया कळवा. हा, शुभम. शुभम नवीन फलंदाज येत आहेत. ओव्हरपिच चेंडू, कडकडीत फटका मिळापच्या डोक्यावरनं. एक टप्पा घेत चेंडू सरळ सीमा पार. हा चौकार विजयाचं गणित ठरवणार का? दुसऱ्या इनिंग मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावर धावा आहेत त्या 61 धावा धावफलकावरती आहेत. टिंगरे सरकार ग्रुप धानवरी, भरतदादा टिंगरे आशिषदादा मारणे यांच्या मालकीच्या संघानं या धावा बनवलेत. 62 धावांची गरज. हनुमान क्रीडा संघ माळीनगर देवगाव, आमच्या संदीप भाऊ परंडवाल, गणेश भाऊ विदाटे यांचा संघ या धावा पूर्ण करणार का, हे ऐकण्यासाठी पटकन आतमध्ये फिल्डिंग लावून घ्या. बॅड लाईटचा अपील चालणार नाही. मी थोडा वेळ थांबेल, तुम्ही थांबू नका. संधी दिल्याबद्दल सर्व आयोजकांचे परत एकदा आभार मानतो. या ठिकाणी आपला निरोप घेतो. यानंतर मायक्रोफोन वरती असतील नवी मुंबईचा एक सुंदर आवाज, जयेश भोसले सर. थँक्यू 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 डीजे. चला त्वरित क्षेत्ररक्षण शोधून घ्या. महेश शिंदे, आपला संघ त्वरित मैदानाच्या आतमध्ये उद्यात. खेळाडू वृत्ती जपा, काळजी घ्या, स्पर्धेला गालबोट लागायला नको. कारण पहा, मागील मॅच मध्ये आपण चांगला खेळ पाहायला मिळाला होता. आघाडीची जोडी मैदानावरती दाखल होते. बॅड लाईटची कोणती अपील ग्राह्य धरली जाणार नाही. या पण मागील मॅचचा प्लेअर द मॅचचा पुरस्कार देणं राहून गेलं होतं. अर्जुन वसिता आपल्यासोबत उपस्थित आहे, त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्याकडून देणं राहून गेलं होतं. तर मी देण्यासाठी विनंती करेन आदरणीय बॉस अर्थात राजूजी रत्तू साहेब, तरलोचन सिंग रत्तू अर्थात राजूजी रत्तू साहेब यांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत अर्जुन या प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार, जो मात्र देणं राहून गेलं होतं. अर्जुन वसिता, ज्याला आपण हा प्लेअर द मॅचचा पुरस्कार देत आहोत. एक चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. हार्ड लक अर्जुन, एक चांगला खेळ तुमच्या माध्यमातून आम्ही पाहिला. एक युवा आणि प्रतिभावान खेळाडू पुणे नगरीमध्ये येऊन एक चांगलं क्रिकेट त्याने खेळलेलं आपण पाहायला मिळालं होतं. या मॅचकडे वळूया. चला घाई करा, त्वरित क्षेत्ररक्षण शोधून घ्या आणि ग्राउंड स्टाफ चला त्वरित मैदान खाली करून घ्या. चला सामना चालू व्हायला हवा. श्रीकांत नायडू अँड टीम चला त्वरित मैदान खाली करून घ्या. ग्राउंड स्टाफ आज त्यांचंही कौतुक करायला हवं. व्हॉलेंटियर्स म्हणून ते कामकाज करत असताना पाहायला मिळाले. टार्गेट सेट झालं या सामन्यामध्ये, जिथे 62 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 62 रनचं टार्गेट या सामन्यामध्ये जे मात्र पाहायला मिळत आहे. चला घाई करा, क्षेत्ररक्षण शोधून घ्या. महेश शिंदे गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतो आकाश जहांगीर आणि विशारद पगारे. विशारद पगारेला आपण पाहत आहोत नॉन स्ट्राइक एंड वरती. सामन्याला होईल सुरुवात. महेश शिंदे, पहिला बॉल, 62 रनचे टार्गेट, पहिला चेंडू.
पहिला बॉल कबसला केल्यात इनसाइड आउट. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक त्यांना सिंगल मिळते. डबलचा प्रयत्न होतोय. 2 धावा पळून वेगाने पूर्ण करण्यात आल्यात. दुहेरी धावा येत असताना पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येत असताना पाहायला मिळाले. मुभा होती दोन्ही फलंदाजांकडे. इथे सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याची आणि त्या धावा येत असताना आपण पाहत आहोत. विशारद पगारे आणि आकाश जहांगीर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुढचा बॉल गोलंदाज महेश. हाफ ट्रॅकर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. बॅट आधी निघून गेली. बॉल नंतर आला. त्याचंच कारण की काय बॉल टोला लागलाय. आपण पाहिलं तर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न निश्चितच चांगल्या दर्जाचा पाहायला मिळाला. परंतु बॉलला तितकंसं एलिव्हेशन मिळालं नाही. बॉल टोला लागला. बॅटच्या बॉटमला हा बॉल लागलेला पाहायला मिळाला. बॅट आधी निघून गेली. अपेक्षा केली होती आकाश जहांगीरने अधिक वेगाने बॉल येईल, परंतु बॉल फसला आणि कमी गतीने आला. पुढचा बॉल या वेळेला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. विशारद पगारेच्या बॅटमधून षटकार. थँक्यू. छोटा पॅकेट बडा धमाका. विशारद पगारे षटकार येतोय त्याच्या बॅटमधून. ऑन साइडला त्याच्या बॅटमधून षटकार येत असताना पाहायला मिळाला. नटराज स्टाईलने डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला त्याने षटकार टोकलाय. 9 धावा धावफलकावरती आहेत. खरं तर पहिल्या 2 सामन्यामध्ये तितका चांगला खेळ झालेला नव्हता विशारदच्या बॅटमधून, परंतु हा सामना त्याला खेळावाच लागणार आहे. या वेळेला पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर विशारद पगारे सेट ऑन फायर. चौकार. थँक्यू. विशारद पगारे म्हणत असेल जिसका मुझे था इंतजार वो घडी आ गई असंच म्हणत असेल, कारण त्याला ज्या गोष्टीची अपेक्षा होती तो फॉर्म नव्हता. त्याच्या बॅटमधून धावा आलेला नव्हता, परंतु या सामन्यामध्ये सारं काही विसरून तो नव्याने सुरुवात करतोय. एक नवी सुरुवात, एक नवी उम्मीद, एक नवा जोश. त्याच्या बॅटमधून धावा आल्यात. 13 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. शरीरभेदक मारा इथे पाहायला मिळतोय. सिंगल तर निश्चित येते. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. विशारद इथे जोखीम घेतली, रिक्स घेतली की तोटा होतो, परंतु जो रिक्स घेतो तोच मोठा होतो. रिक्स घेतली. लेग बाईटच्या स्वरूपामधून धावा आल्यात त्या 2. संघाची धावसंख्या तब्बल 15 धावा धावफलकावरती आहेत. 25 बॉल आणि 47 ची आवश्यकता. एका बॉलचा खेळ बाकी आहे. विशारदने स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे. कदाचित मोठा फटका खेळण्यासाठीच त्याने स्ट्राईक स्वतःकडे ठेवलेली पाहायला मिळते आणि ते प्रयत्न तो निश्चित करेल. एक उद्योन्मुख खेळाडू आहे. कमी वयाचा आणि कमी वेळेमध्ये त्याने चांगली जिथे यशाची शिखरं त्याने गाठलेली आहेत. शांत आणि शांत स्वभावाचा खेळाडू. यावेळेला समोर खेळलाय. डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल, परंतु त्याआधी चेंडूने मारली आहे बाजी. रजमीता 4. विशारद पगारेच्या बॅटमधून चौकार. वक्त आ गया है शान से चलने का. थँक्यू. विशारद पगारे शो मस्ट गो ऑन. मैदानाच्या आतमध्ये त्याने चांगली बॅटिंग केली आहे. 2 चौकार, 1 षटकार त्याच्या बॅटमधून आलेले पाहायला मिळाले आणि चांगला खेळ करत असताना त्याला आपण पाहिलंय. पहिलं षटक नुकतंच संपलं. पहिल्या षटकामध्ये या स्पर्धेतलं अद्याप वरचं सर्वाधिक महागड षटक महेश शिंदेने आता आलं, कारण इकॉनॉमिकल स्ट्रॉंग राहणारा महेश या सामन्यामध्ये महागडा राहिला. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आलाय. अभिला आपण गोलंदाजी मार्कमध्ये पाहत आहोत. अभि कुजूर गोलंदाजी मार्कमध्ये
दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. अभिला इन्व्हाइट करण्यात आलं दुसऱ्या षटकाच्या दरम्यान. पहिल्या षटक 19 धावा, येणारे 18 जिथे 24 बॉल आणि 43 ची आवश्यकता आहे. 24 चेंडू आणि 43 धावा. पुढचा बॉल कमी गतीचा आकाश जहांगीर ऑन साइडला चेंडूला फेकून दिलाय, पुल केला आणि तो होतोय सक्सेसफुल षटकार. देखो मैं कैसे छा गया अरे छा गया, देखो कैसे दिल ले गया. पहिल्या षटकामध्ये जी सुरुवात केली आहे ना, तो मोमेंटम शिफ्ट होऊ द्यायचाच नाहीये. आकाश जहांगीरने तेच सांगण्याचा प्रयत्न केलाय. व्हेरी फर्स्ट बॉल त्याने षटकार ठोकला. संघाची धावसंख्या 25, येणारे 23 बॉल आणि 37 ची आवश्यकता. आने वाली 23 गेंदे और 37 की जरूरत. 23 बॉल 37 रन रिक्वायर्ड बाय विन. पुढचा चेंडू गोलंदाज कमी गतीचा बॅटची आतली कडा घेतली आहे. अमितला आपण यशांच्या पाठीमागे पाहत आहोत. उडता चीता, त्याने याआधी पहिल्या मॅच मध्ये अशा दर्जाचं यष्टिरक्षण केलेलं पाहायला मिळालं होतं. तोच अमित यशांच्या पाठीमागे अमित तापकीरला आपण पाहतोय. धावफलकावरती 25 आहे. दमदार सुरुवात झाली आहे विस्फोटक अंदाजामध्ये. हाफ ट्रॅकर बॉल बॅटची आतली कडा, थर्ड मॅनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. एक धाव कंप्लीट. सेकंडचा प्रयत्न पहा, ज्या बॅटरच्या बॅटमधून धावा येतात त्याला जास्तीचं स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न इथे होतोय, किंबहुना स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न इथे करत असताना आकाश जहांगीर पाहायला मिळाला. 27 धावा धावफलकावरती आहेत. 21 बॉल आणि 35 ची आवश्यकता. या षटकातील अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी. आकाश एखाद्या मोठ्या फटक्याची शोधामध्ये निश्चित राहील, कारण त्याने स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. तो पुन्हा एकदा स्ट्राईक वरती येत असताना पाहायला मिळतो आहे. आकाश जहांगीरला आपण पाहतोय. चांगला खेळ त्याने केलाय, लीड केलंय टीमला. हाफ ट्रॅकर उचली घेणारा बॉलला वॉर्ड स्ट्रोक. ग्लोरियस, फॅन्टास्टिक, फॅब्युलस, ऑसम, मॅग्निफिसंट षटकार. आ गया देखो आ गया, देखो मैं कैसे छा गया अरे छा गया, देखो कैसे दिल ले गया. 20 बॉल आणि 29 ची आवश्यकता. 20 चेंडू आणि 29 धावा ची आवश्यकता राहिली आहे सामन्यामध्ये. 33 धावा धावफलकावरती आहेत दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती असताना. धावांचा अक्षरशः पाऊसच पाडला मैदानाच्या आतमध्ये. चहू बाजूला यथेची अशी धुलाई दोन्ही फलंदाजांनी केली आहे. पुढचा बॉल गोलंदाज यावेळेला समोर केला. मिड ऑफला क्षेत्ररक्षक मिस, जिथे मिस फिल्डिंग पाहायला मिळाली. रन्स मिळतात 4. हा येतोय चौकार. कष्ट केले नाही तर आयुष्य नष्ट होतं. खरं तर कष्ट या सामन्यामध्ये केलेले या खेळाडूंनी पाहायला मिळाले. काय बॅटिंग केली आहे दोन्ही खेळाडूंनी. 37 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल उसळी घेणारा, यावेळेचा बॉल अपीश, स्क्वेअर कट एंड देन पनिश. तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया. वॉट अ स्ट्रोक षटकार. आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो झूम लो. आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो झूम लो. शेरों का मैं हूँ शेर यारो, अरे कोई ना मुझसा दलेर प्यारो. शेरों का मैं हूँ शेर यारो, अरे कोई ना मुझसा दलेर प्यारो. चला घाई करा, क्षेत्ररक्षण त्वरित शोधून घ्या. थोडी घाई करा. धावफलकावरती धावा त्या 43. येणारे 18 बॉल 19 ची गरज. 18 चेंडू आणि 19 धावा. सामना खुला केला आकाश जहांगीरने. 8 बॉल 27 वरती तो नॉट आउट आहे. 4 बॉल 14 वरती विशारद पगारे बॅटिंग करतोय. काय स्ट्राईक रेट मेंटेन केलाय पहा. 8 बॉल मध्ये
तब्बल आपण पाहिला 37. शुभम गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. शुभम गीते धावफलकावरती धाब्यात त्या 43. 8 बॉल मध्ये 27 वरती आकाश नॉट आउट बॅटिंग करतोय. विशारदसाठी हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज कॉट बिहाइंड विकेट. खेळाडू वृत्ती पहा किती चांगली दाखवली आहे. फलंदाज स्वतः सांगतोय की होय मी कॉट बिहाइंड झालो आणि विशारद पगार आहे. बाद. होशियार जाने वाले जरा होशियार यहाँ के हम. घेऊ. अक्षय पवार नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतोय. अक्षय पवार पहिला ब्रेक थ्रू इथे संघाला मिळून दिला. 43 ला 1. शुभम यावेळेला उजव्या यशीच्या बाहेर इथे दिशाहीन राहिला चेंडू. अतिरिक्त धाव येत असताना पाहायला मिळते. 44 धावा धावफलकावरती आहेत. धावा ओसांडून वाहू लागल्या. 17 बॉल 18ची गरज. 17 चेंडू आणि 18 धावा. 17 बॉल मध्ये 18ची आवश्यकता. सामना जवळपास खुला केलाय. उसळी घेणारा बॉल बाहेरच्या दिशेने निघतोय. यष्टिरक्षकाकडून चुकी होतीये. व्हाईट बॉल +1 रन अशा एकंदरीत धावा मिळतात त्या 2. एकंदरीत स्कोर कार्ड वरती धावा आपण पाहतोय सध्याच्या घडीला 46 आहेत. येणारे 17 बॉल 16ची गरज. 17 चेंडू आणि 16 धावा. 62चा पाठलाग करायचा होता. फ्लड लाईट्स आपल्याकडे नाही आहे. बॅड लाईट होईल असं वाटत होतं आणि अशा परिस्थितीमध्ये मैदानाच्या आतमध्ये जो काही खेळ पाहायला मिळाला. यावेळेला पुन्हा एकदा क्षेत्र तेच रिझल्ट सेम. ऍक्शन रिप्ले जणू का आपण पाहतोय. आकाश जहांगीरच्या बॅटमधून षटकार. थँक्यू. 9 बॉल 43 वरती आकाश जहांगीर खेळतोय. 16 बॉल 10ची गरज. उद्या श्रीतेज 11 हा संघ खेळत असताना पाहायला मिळेल. अर्थात श्रीतेज 11 त्याच वेळेला हमराज मृत्युंजय पुणे या देखील संघाला आपण उद्याच्या दिवशी पहिल्या मॅच मध्ये खेळताना पाहणार आहात. एका बाजूला टर्फ 9 आणि RCC नाशिक. एकंदरीत 4 संघ उद्याच्या दिवशी खेळताना पाहायला मिळतील. 2 पुण्याचे आहेत. टर्फ 9 आणि त्याच वेळेला RCC नाशिक या संघाने देखील आपण पाहणार आहात. उसळी घेणारा बॉल पाठीमागे चाललाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी हमराज मृत्युंजय पुणे. ऋषीजी धोरे साहेब यांच्या मालकीचा संघ या स्पर्धेमध्ये खेळत असताना पाहायला मिळतो आहे. उद्याच्या दिवशी हा संघ खेळत असताना पाहायला मिळेल. तथा अगदी त्याच वेळेला आपण आदरणीय सचिन लालदास तापकीर साहेब यांच्या मालकीचा श्रीतेज 11 हा संघ उद्याच्या दिवशी खेळेल. आवडचा बॉल इथे एक सिंगल येत असताना पाहायला मिळते आहे. लेग बाईच्या स्वरूपामधून इथे सिंगल येत असताना पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा सध्याच्या घडीला 54 आहेत. एक फलंदाज बाद. 14 बॉल 8ची आवश्यकता. 14 चेंडू आणि 8ची आवश्यकता या सामन्यामध्ये राहिलेली पाहायला मिळते आहे. यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. डॉट बॉल. डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढून चालता कामा नये. विकेट मिळवावं लागतील. संघाला जर का विजय मिळवायचा आहे तर विकेट आवश्यक आहेत. येणारे चेंडू अद्याप 13 बाकी आहेत. 13 बॉल मध्ये 8ची गरज राहिली आहे. आकाश जिथे 11 बॉल आणि 34 धावसंख्येवरती तो नॉट आउट खेळतोय. उसळी घेणारा बॉल बाहेरच्या दिशेने निघतोय. थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतलाय. DRAची मागणी इथे करण्यात आली. व्हाईट बॉल ची शहानिशा करण्यात येईल. व्हाईट बॉल आहे की नाही त्याची शहानिशा इथे करण्यात येईल.
व्हाईट बॉल अतिरिक्तच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारते 55 आहे. 13 बॉल आणि 7 ची गरज. 13 चेंडू आणि 7 धावा. आकाशने ज्या रीतीचा खेळ केला अगदी एक पात्री अभिनेत्याने केलेलं इथे पाहायला मिळालं. 12 बॉल आणि 7 ची आवश्यकता राहिली. या सामन्यामध्ये एक छोटासा ब्रेक घेऊयात. डीजे कडे जाऊयात. एक मधुर संगीत ऐकू. सर पर कफन उठा ले सहरे हराम महवे खराम जो कुछ बचे बचा ले जो कुछ बचे बचा ले बॉल आणि 7 ची गरज. 12 चेंडू आणि 7 धावा. सन्मेश वाघमारेला इन्व्हाइट करण्यात आलं. गोलंदाजी मार्क मध्ये सन्मेशला आपण पाहतोय. 12 बॉल आणि विजयासाठी केवळ आवश्यकता राहिली आहे ती औपचारिकताच म्हणता येईल. परंतु क्रिकेटचा खेळ आहे. कधी रंग बदलेल याचा मात्र नेम नाही. यावेळेला समोरच्या दिशेने फ्लॅट पॅरलल चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पवारचा वार. सारेजगार चेंडू सीमारेषा पार. षटकार. केवळ एका धावसंख्येची आवश्यकता. 11 बॉल आणि एका धावसंख्येची गरज. 11 चेंडू आणि 1 केरीची आवश्यकता. हनुमान क्रीडा संघ माईनगर या टीमला परंतु मॅच फिनिश केली आहे. अक्षय पवारने हा सामना इथे संपवला आणि 9 विकेट राखत असताना हे घवघवीत यश. 10 चेंडू आणि 9 विकेट राखत असताना हा सामना इथे जिंकला हनुमान क्रीडा संघ माईनगर देऊ. नींद गई चैन गया प्यास जगी दर्द उठा बात बढ़ी किसको प्लेयर ऑफ द मैच. निकल भी जा पतली गली से निकल भी जा पतली गली से निकल भी जा. सही है क्या गलत है क्या सोच के अपना दिल न दुखा. निकल भी जा पतली गली. थैंक यू. आकाश जहांगीर या प्लेयर ऑफ द मैच. प्लेयर ऑफ द मैच आकाश जहांगीर. चला या त्वरित. 12 बॉल 34 धावा. नॉट आउट इनिंग साकारली. 62चा पाठलाग त्याने केलेला पाहायला मिळाला. या आकाश त्वरित या प्लेयर ऑफ द मॅच.